पूज्य मूल्यवर्धन उज्ज्वल भारताचे देशदूत माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्वजण त्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजण त्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. विद्यार्थी आहे आणि प्रजासत्ताक दिनाची पाठ. भारत मातेला वंदन करणे करते मी माझ्या भाषणास सुरुवात करते माझ्या भाषणास सुरुवात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. मित्रांनो, आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने सुखाने बसलेले आहोत. आजचा हा स्वर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे, पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई, आज सब पर छाई. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी क्रांती करताना येण्यासाठी आपले जीवन दिले. त्या देशासाठी आपण काय केलं? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम येतं. रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेम. रोषणाने नसलेल्या वसुंधरेला एखादं रोप लावून त्याला नवसे जीवन देणे हे देखील देशप्रेमच आहे. आपल्या घरातील परिसरातील कचरा इकडे तिकडे न बघता देशाच्या स्वच्छतेचे योगदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांचे रक्षण करणे, ऐतिहासिक वस्तू जतन करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वस्तूंना मदत करणे, पाण्याचा जपून वापर करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. मित्रांनो, काही देशघातक शक्ती, समाजघातक व्यक्ती तरुणांना हाताशी धरून त्यांना वेगवेगळे विषय दाखवून व्यसनाधीन बनवून जातीय राजकीय निर्माण करते भारताचे भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते आपण या देशघातक समाजघातक शक्तीवर वेळीच आळा घालून त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी वेळी जागरूक होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे. गुरु, आई, वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजे तिजोऱ्याची सेवा करणे. जे तरुण नैराश्यात अडकलेले आहेत, थोड्या पैशाने बसलेले आहेत, त्यांच्यासाठी उठा, जागे व्हा आणि प्रेम बाकीशिवाय थांबू नका. हा स्वामी विवेकानंदांचा विचार फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजच्या काळात भ्रष्टाचार आणि गरिबी हे देशाच्या विकासाच्या आड येत आहेत. ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे. देशाची करत काम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला समृद्ध केले पाहिजे. ही आपल्या देशासाठी आपली खरी मानवण असते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महापुरुषांना, क्रांतिकारकांना आदरांजली वाहते. सीमेवर लढणाऱ्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सर्वजणांना आदरांजली वाहते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिणाऱ्यांना आदरांजली वाहते. एवढीच विनंती.